दिनांक 21 नोव्हेंबर 1968 एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत आणि शैक्षणिक परंपरा लाभलेल्या कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. पुढे ज्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि ते म्हणजे आदरणीय श्री वसंत बाळकृष्ण पैठणकर. वडील श्री बाळकृष्ण गोपाळ पैठणकर यांनी घेतलेले कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाचे संस्कार यांचा परिणाम म्हणजे संस्कारांचं बाळकडू पैठणकर सरांना घरातूनच मिळालं. कुटुंबातील शैक्षणिक वातावरणानं ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची बीजं त्यांच्या मनात लहानपणापासूनच रुजली. काळ पुढं सरकत गेला आणि शिक्षण पूर्ण करून पैठणकर सरांनी स्वतःही शिक्षक होण्याचा संकल्प केला. दिनांक 1 जुलै 1991 हा दिवस पैठणकर सरांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस. कारण याच दिवशी त्यांचा सुरू झाला शिक्षकी सेवेचा प्रवास. महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी येथे शिक्षक म्हणून सरांनी आपल्या सेवेचा शुभारंभ केला. अवघ्या 1 वर्षात हे गाव, ती माणसं, इथली शाळा सरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. नोकरीच्या पहिल्याच दिवशी घडलेला एक छोटासा प्रसंग आजही पैठणकर सरांच्या स्मरणात तितकाच ताजा आहे. एका वर्गात शिकणाऱ्या शेळके नावाच्या विद्यार्थिनीला त्यांनी 5 रुपयांचं बक्षीस दिलं. खरं तर ही रक्कम छोटी होती, पण त्या कृतीमागचा संदेश मोठा होता. विद्यार्थी हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे, याच विचारानं पुढील 35 वर्षांची पैठणकर सरांची शिक्षकी वाटचाल सुरू झाली. इगतपुरीत त्यांना अनेक गुणी सहकारी लाभले. त्या काळचे मुख्याध्यापक आणि शिक्षक या सहकाऱ्यांच्या सहवासातून पैठणकर सरांची शिक्षकी कारकीर्द समृद्ध होत गेली. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित नसतं, यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि म्हणूनच वर्गातल्या अध्यापनाबरोबरच कैलासवासी वाशरी पुरोहित एकांकिका स्पर्धा, क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलनं, व्याख्यानमाला, शैक्षणिक सहली आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रेरित केलं. इगतपुरीनं शिक्षक म्हणून पैठणकर सरांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला. महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी येथील अविस्मरणीय काळानंतर श्री वसंत पैठणकर सरांचा शैक्षणिक प्रवास पुष्पावती रुंगटा हायस्कूल इथं सुरू झाला. शिक्षक म्हणून प्रत्येक नवीन ठिकाणी विद्यार्थ्यांशी जुळवून घेणं, सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करणं आणि शाळेच्या उपक्रमांमध्ये स्वतःला झोकून देणं ही त्यांची कार्यपद्धती होती. जीवनसाथी म्हणून लाभलेल्या सौ योगिनी वसंत पैठणकर यांची साथ त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ताकद ठरली. 28 जून 1998 रोजी नाशिक इथं त्यांचा विवाह झाला. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ योगिनी यांनाही शिकवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी आरंभ महाविद्यालय, पुष्पावती रुंगटा स्कूल आणि श्रीमती रज चव्हाण बिटको स्कूल इथंही काही काळ अध्यापन केलं. आचार्य सर आणि शेवतेकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे योगिनी पैठणकर यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता हे दाम्पत्य आजही मनी जपून आहेत. अध्यापनाबरोबरच लेखनाची आवड असलेल्या या दाम्पत्यानं मराठी साहित्य परिषदेत सक्रिय सहभाग घेतला. अनेक साहित्यिकांच्या सहवासातून प्रेरणा मिळाल्यानं प्रतिबिंब या पुस्तकासह वर्तमानपत्रांमध्ये लेखन केलं आहे. पैठणकर सरांच्या सासऱ्यांच्या स्मृती पालवी आणि अंतर्नाद या साहित्यकृतींचं प्रकाशनही त्यांनी केलं. सन 2000 या पैठणकर दाम्पत्याला चिरंजीव यश हे पुत्ररत्न लाभलं. बॅडमिंटनमधील त्याचं कमालीचं प्रावीण्य आणि साहित्यकलेची त्याला असलेली आवड हा यशच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू आहे. माजी विद्यार्थ्यांच्या माहेरवाशीण मेळावा या कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थिनी पुन्हा आपल्या शाळेत आल्या. या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार गिरीश ओक यांची भेट हा विशेष आनंदाचा क्षण ठरला. या सर्व अनुभवांमुळं विद्यालयानं श्री पैठणकर सरांवर विविध कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची आणि भाषणांची जबाबदारी विश्वासानं सोपवली. त्यांच्या प्रभावी निवेदनशैलीनं आणि वक्तृत्वानं प्रत्येक कार्यक्रम अधिक उठावदार झाला. इंग्रजी भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळं फंक्शनल इंग्लिश आणि शिष्यवृत्ती परीक्षेची जबाबदारी सरांनी सांभाळली. सन 2006-07 पैठणकर सर व्ही.जे. हायस्कूल नांदगाव इथं रुजू होत नवीन अनुभवांना सामोरे गेले. शाळा दुपारच्या सत्रात असल्यामुळे त्यांचा प्रत्येक दिवस एका आगळ्या वेगळ्या रेल्वे प्रवासानं सुरू होत असे. हा प्रवास केवळ एका शिक्षकाचा प्रवास नव्हता,
हा प्रवास केवळ रेल्वेचा नव्हता, तर कुटुंबापासून ते नोकरीपर्यंत उत्तम व्यवस्थापन कसं करावं हे सांगणारा होता. नांदगावनंतर पुन्हा एकदा सिन्नर शहरानं त्यांना साथ घातली. सन 2019मध्ये त्या शेठ ब ना सरडा विद्यालय सिन्नर सर इथे रुजू झाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या निरंजन नवले आणि कन्हैया शिंदे या विद्यार्थ्यांच्या घरी स्वतः जाऊन सरांनी त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी केलेलं प्रेमळ स्वागत, त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि कृतज्ञतेची भावना सरांच्या मनाला स्पर्शून गेली. कोरोनाच्या काळात सरांनी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून अध्यापन करण्याचं कार्य केलं. या काळातील आणखी एक ऐतिहासिक क्षण म्हणजे श्री वसंत पैठणकर सर यांच्या माझ्या आठवणीतील शाळांचा प्रवास या पुस्तकाचं प्रकाशन. सिन्नरमधील सर्व सहकारी शिक्षक तसेच नाशिक रोड संकुलातील शिक्षक मित्र परिवारही या आनंद सोहळ्याचा साक्षीदार झाला. हा दिवस त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक मैलाचा दगड ठरला. सन 2022 श्री वसंत पैठणकर सरांची बदली झाली पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिक रोड इथं. ही केवळ बदली नव्हती, तर जणू आपल्या मातृभूमीत, आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या संस्कारांच्या परिसरात पुन्हा परतण्याचा आनंद होता. सेवापूर्तीची काही वर्ष उरलेली असताना त्यांचा उत्साह मात्र नवोदित शिक्षका इतकाच होता. प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेनं, नव्या कल्पनांनी आणि विद्यार्थ्यांविषयीच्या अपार प्रेमानं सुरू होत असे. या विद्यालयात त्यांनी केवळ अध्यापनच केलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांची ज्योतही तेवत ठेवली. शाळेच्या परिसरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी राजस्थानमधून कोदंडधारी मूर्ती मिळवणं आणि त्याची शाळेत प्राणप्रतिष्ठा होण्यापर्यंत सरांनी मेहनत घेतली. पैठणकर सरांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत त्यांना विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. रोटरी क्लबचा ॲप्रिसिएशन अवॉर्ड, साहित्य संपदा संस्थेचा शिक्षक रत्न पुरस्कार, नागपूर येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि नाशिक इथला आदर्श दाम्पत्य पुरस्कार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तसंच समरसता साहित्य परिषदेच्या माध्यमातून सरांनी नांदेड आणि नागपूर इथंही सहभाग घेतला आहे. विद्यार्थिनींनी सादर केलेलं योगिनी पैठणकर लिखित महालक्ष्मी गीत तसंच बाप्पा माझा गणपती हे गाणं विद्यार्थिनींनी सादर केलं. तसंच विवाह दिनाच्या निमित्तानं या पैठणकर दाम्पत्यानं सादर केलेल्या रिमिक्स नृत्यगीतालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही गाणी आजही यूट्यूबवर उपलब्ध असून त्यांच्या सर्जनशीलतेची आणि रसिकतेची साक्ष देतात. जून 2000मध्ये उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिन्नरमधील प्रसिद्ध चांडक कन्या विद्यालयात आल्यानंतर सरांना अनेक दिग्गज सहकाऱ्यांचा सहवास लाभला. श्री बाळासाहेब हांडे, अण्णा जाधव, राजहंस माळी, नितीन ठाकरे, अंबादास बैरागी, अनिल देशपांडे सर यांच्यासारखे सहकारी त्यांच्या कार्यप्रवासातील विश्वासू साथीदार ठरले. सरांना पर्यटनाची आवड असल्यानं पुढील काळात कोकण, अलिबाग, राजस्थान, दिल्ली, ताडोबा, सिंगापूर आणि केरळ ही ठिकाणं त्यांनी पाहिली आणि आपला देश समजून घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्य करताना पैठणकर सरांनी शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना केली. यानंतर श्री वसंत पैठणकर सरांची बदली झाली श्रीमती रज बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिक रोड इथे. या विद्यालयात त्यांना अत्यंत अभ्यासू, समर्पित आणि सहकार्यशील शिक्षक वृंद लाभला. इथले पदाधिकारी मीनाक्षी गोळे, मंगला पाठक, मनियार मॅडम, संजीवनी धामणे मॅडम यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून सरांनी अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या. याच काळात इंदोर आणि भोपाळ इथं भारतीय शिक्षण मंडळाच्या परिषदेत तत्कालीन कार्याध्यक्ष महेश दाबक सरांबरोबर सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली. सन 1991मध्ये इगतपुरी इथून सुरू झालेला प्रवास आणि आज अखेर पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये या सेवेची इतिश्री होते आहे. या 35 वर्षांच्या प्रवासात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवलं, असंख्य सहकाऱ्यांची मैत्री मिळवली, अनेकांचा विश्वास संपादन केला. विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये पैठणकर सरांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या दातृत्वाच्या वृत्तीतून शिक्षक पदाला खरा अर्थ त्यांनी प्राप्त करून दिला. सर, तुम्ही फळ्यावर लिहिलेली अक्षरं काळाच्या ओघात पुसली जातीलही, पण विद्यार्थ्यांच्या मनावर उमटवलेले संस्कार कधीच पुसले जाणार नाही.
तुम्ही शिकवलेले धडे केवळ पुस्तकातले नव्हते, तर आयुष्य जगण्याची कला शिकवणारे होते. तुम्ही दिलेला आत्मविश्वास, तुम्ही दाखवलेली माणुसकी आणि तुम्ही जपलेली मूल्य हीच तुमच्या कामाची खरी ओळख राहील. आज तुमच्या सेवानिवृत्तीच्या या क्षणी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि तुमच्यावर प्रेम करणारा प्रत्येकजण तुमच्याप्रती कृतज्ञतेनं नतमस्तक आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो. आदरणीय श्री वसंत बाळकृष्ण पैठणकर सर, आपल्या 35 वर्षांच्या समर्पित, प्रेरणादायी आणि मूल्यनिष्ठ शिक्षण सेवेला आमचा मनपूर्वक सलाम. आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदरणीय उपस्थित मान्यवर, सहकारी शिक्षक, मित्रवर्ग, कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय भावा वसंत, आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि भावूक करणारा पण आहे. आज आयुष्यातला मोठा टप्पा पूर्ण करून माझा भाऊ वसंत पैठणकर 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज शिक्षक म्हणून सन्मानाने सेवानिवृत्त होतो आहे. हा मोठा भाऊ म्हणून माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. शिक्षक म्हणून तुझी कारकीर्द अतिशय उत्तम राहिलेली आहे, पण सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा तुझ्यासाठी आवडीनिवडीच्या गोष्टी करण्यासाठी, कुटुंबातील वेळ घालवण्यासाठी आणि छंद जोपासण्यासाठी करता येईल. मला पूर्ण विश्वास आहे की निवृत्तीनंतर तू तुझ्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग सर्वांच्या प्रगतीसाठी करशील. या प्रसंगी मी तुझे मनपूर्वक अभिनंदन करतो. तुझ्या आयुष्याच्या या नवीन पर्वासाठी तुला उत्तम आरोग्य, समाधान, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना. या प्रवासात तुझी पत्नी योगिनी, मुलगा यश, सर्व नातेवाईक, सर्व सहकारी, मित्रवर्ग, सर्व मार्गदर्शक यांनी दिलेल्या साथीमुळेच तुला हा प्रवास सुंदर करता आला. या सर्वासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. तुझे पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि उत्साहाने भरलेले जावो यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सरांचा जो स्वभाव आहे, सगळ्यांबरोबर राहणं, सगळ्यांबरोबर मैत्री करणं आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे सरांचं. त्यांच्या वागण्यामध्ये कधीही नाराजी नसते. जिथे जाऊ तिथे आपण व्यवस्थित काम करणं आणि आपली सेवा प्रामाणिक देणं हा त्यांचा. संस्थेवर त्यांनी नितांत असं प्रेम आहे. विद्यार्थ्यांवर त्यांचं प्रेम आहे. विद्यार्थ्यांना जे देऊ ते आपण मनापासून देऊ. त्यांच्यावर कोणत्याही अन्याय सरांकडनं झालेला नाही त्यांच्या एकूण सेवेमध्ये, असा सरांचा स्वभाव आहे. फंक्शनल इंग्लिश कोर्सला पैठणकर सर आणि मी एकत्रच होतो. सरांचं मला खूप छान सहकार्य लाभलं. मुलांकडून इंग्लिश टॉकिंग ते अतिशय सुंदर करून घ्यायचे, त्यामुळे बाकीची माझी कामं अगदी व्यवस्थित होत होती. त्याचबरोबर सरांनी आम्हाला सगळ्यांना नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा जो बॅच दिलेला आहे तो कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे आणि आमच्या तो जॅकेटवर नेहमीच लागलेला असतो. आणि बऱ्याचदा सरांनी खूप छान सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडमची आणि माझी आधीपासूनचीच ओळख आहे, पुष्पावतीमध्ये असल्यापासून, त्यामुळे अतिशय परिचित असल्यामुळे सगळ्यांची मनं एकमेकांची जाणून घेतात आणि त्यांची कायमस्वरूपी आम्हाला रिटायरमेंटनंतर उणीव नक्कीच भासणार आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा आम्ही सरांना नक्की फोन करू. सरांनी शाळेत यावं, आम्हाला गायडन्स करावं ही अपेक्षा. धन्यवाद. आणि त्यांच्या सेवापूर्ती अतिशय सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं. आमचे आदरणीय सर, ज्येष्ठ शिक्षक पैठणकर सर जरी सेवानिवृत्त होत असले तरी म्हणजे ते कार्यातून मुक्त होत आहेत, परंतु आमच्या मनातून मात्र कधीच ते दूर होणार नाही. तसंच त्यांची सहकार्याची भावना अतिशय म्हणजे दृढ आहे, उत्तम आहे. इवन शाळेतसुद्धा देखील ते छोट्या छोट्या गोष्टी का असेना ते नेहमी सहकार्य करत असतात. आणि नावाप्रमाणे जसं ऋतूतला हा वसंत आहे
तसं त्यांच्या जीवनात आणि सगळीकडे वसंत हा फुललेला असतो. नमस्कार सर, आदरणीय पैठणकर सर, तुम्ही जरी सेवानिवृत्त झाले तरी जेव्हा जेव्हा या पुरुषोत्तमाच्या म्हणजे श्रीरामाच्या मूर्तीकडे आम्ही बघू तेव्हा तेव्हा आम्हाला तुमची म्हणजे पैठणकर सरांची आठवण येणार आणि या रामाच्या मूर्तीच्या निमित्ताने तुमचं अस्तित्व या शाळेमध्ये चिरंतन असणार आहे. जोपर्यंत पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आहे तोपर्यंत पैठणकर सरांचं नाव, पैठणकर सरांची आठवण ही चिरंतन असणार आहे आणि हेच खूप मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी आहे.